गुड मॉर्निंग. आम्ही निघालो आहोत गावी जाण्यासाठी. पहाटेचे 4:45 वाजले आहेत. बाहेर अजूनही अंधार. सगळं शहर शांत झोपेत आहे आणि आम्ही मात्र प्रवासाच्या ओढीने घराबाहेर पडलो आहे. आमची ठाण्याहून 5:45ची ट्रेन आहे, जनशताब्दी एक्सप्रेस. पण मंडळी, प्रवास म्हटला तर थोडीफार धावपळ ही आलीच. डोंबिवलीहून ठाण्याला जाण्यासाठी येणारी लोकल तब्बल 15 मिनटं उशिरा होती. त्यात आम्हालाही घरून निघायला थोडा उशीर झालाच. मनात एकच विचार होता, आज आपली ट्रेन सुटणार की काय? पण म्हणतात ना, जिथे इच्छा तिथे मार्ग. इथे तर नशिबाने साथ दिली, कारण आमची जनशताब्दी ट्रेनच 15 मिनटं लेट होती. आणि मग काय, धावपळ संपली आणि चेहऱ्यावर हसू आलं. फायनली ट्रेन स्टेशनवर आली आणि आम्ही आपापल्या सीटवर जाऊन बसलो. जनशताब्दी ट्रेनने जाण्याचा हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे. ट्रेन सुरू झाली आणि हळूहळू मुंबई मागे पडू लागली. जसजसं शहर दूर जात गेलं तसतसं खिडकीबाहेरचं दृश्यही बदलायला लागलं. उंच इमारतींची जागा घेतली हिरव्यागार झाडांनी, डोंगरांनी आणि धुक्याच्या हलक्या चादरीने. रेल्वेच्या खिडकीतून दिसणारी हिरवीगार शेतं, डोंगर रांगा आणि धावणारा प्रवास एक वेगळीच शांतता देत होता. त्या ठिकाणी वळणावळणाच्या घाटातून जाताना प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवावा असंच वाटत होतं. प्रवासातला प्रत्येक क्षण खास होता. खिडकीतून येणारा थंड वारा, दूरवर दिसणारी गावं आणि शांततेत हरवलेला निसर्ग. खरंच या सगळ्याला शब्दात मांडणे खूपच कठीण आहे. मंडळी, आता आम्ही पोहोचलोय रत्नागिरी स्टेशनवर. इथला गरमागरम वडापाव खाऊन प्रवासाची मजा अजूनच वाढली. पुढचा प्रवास अजूनही सुंदर होणार होता. आम्हाला उतरायचे आहे कुडाळ स्टेशनवर. आता आलंय कणकवली स्टेशन. पुढच्या अर्ध्या तासात आपण पोहोचू कुडाळ स्टेशनला. फायनली मंडळी, आम्ही पोहोचलोय कुडाळ स्टेशनला. ट्रेन तब्बल 1 तास लेट झाली. ह्या ट्रेनचा टाईम आहे 12:30चा, पण आत्ता वाजले दुपारचे 1:30. इथून पुढे मालवण कट्ट्यावर जाण्यासाठी आम्ही एक कार बुक केली होती. त्यांची सर्विस खूपच चांगली होती आणि अफोर्डेबल रेटमध्ये सुद्धा होती. कुडाळ स्टेशनपासून कट्ट्यावर जाण्यासाठी इथे रिक्षासुद्धा अवेलेबल आहेत. त्या रिक्षाचे आय थिंक 500-600 रुपये घेतात. मला सुद्धा कारने जायचे असेल तर मी तुम्हाला यांचं नाव आणि नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून जाऊ शकता. तर आता आम्ही निघालो आहोत कट्ट्यावर जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता आजूबाजूला फक्त हिरवळ, नारळाची झाडं, लाल मातीचे रस्ते आणि मधूनच दिसणारी छोटीशी घरं. हे सगळं पाहताना मन अगदी शांत होतं. शहराची गडबड, आवाज सगळं काही विसरायला होतं.
शेवटी निसर्गाच्या या अप्रतिम सोबतीने आम्ही पोचलो आत्याच्या घरी. घरात पोचताच 2 गोंडस डॉगी आमचं स्वागत करायला तयारच होते. आता मस्त घरगुती जेवणावर ताव मारून आणि थोडा आराम करून आम्ही निघणार आहोत आंगणेवाडीला जाण्यासाठी, म्हणजेच आपल्या भराडी देवीच्या दर्शनासाठी. गावातल्या वातावरणात आलो की पुन्हा मुंबईच्या गडबडीत जायचं मनच होत नाही ना. माझंही अगदी तसंच झालं होतं. आता आम्ही पोचलो आहोत भराडी देवीच्या मंदिरात. इकडून ओटी वगैरे घेऊन आम्ही निघालो आता दर्शनासाठी. मंडळी, आंगणेवाडी हे कोकणातील एक अतिशय प्रसिद्ध आणि श्रद्धेचे ठिकाण आहे. भराडी देवीचं हे मंदिर आंगणेवाडी या छोट्याशा गावात मालवणजवळ वसलेले आहे. आंगणेवाडीत वसलेलं हे मंदिर त्यांच्या सौंदर्याने आणि शांततेने मन हरवून टाकतं. भोवती पसरलेलं हिरवगार निसर्गरम्य वातावरण मनाला एक वेगळीच शांती देत होतं. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये इथे भव्य जत्रा भरते. लाखो भाविकांच्या उपस्थितीने उजळून निघणारा हा सोहळा कोकणातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. आत मोबाईल अलाव नव्हता, त्यामुळे आतला कोणतेही फोटोज किंवा व्हिडिओज घेता आले नाहीत. मंदिराच्या समोरच एक छोटं मिनिएचर टाईप पूर्ण मंदिराची एक प्रतिकृती इथे तयार केली आहे. दर्शन घेऊन आता वेळ झाली थोडी विश्रांतीची. त्यामुळे इथे जवळच असलेल्या एका चहाच्या स्टॉलवर आम्ही गेलो. आणि तिथल्या आजींनी गरमागरम चहा आणून दिला. चहाचा आस्वाद घेत पुन्हा निघालो आम्ही कट्ट्याकडे जाण्यास. इकडे दर शुक्रवारी आठवड्याचा बाजार भरतो. आणि मालवणात गेलो आणि खाजा नाही घेतला तर काय मजा. असंच म्हणत आम्ही इथे थोडाफार खाऊ घेतला, शॉपिंग केली. आणि असंच फिरत फिरत आम्ही पोहोचलो तिकडे जवळच असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात. मंदिरात पाऊल टाकताच मन अगदी प्रसन्न झाले. साऱ्या धावपळीपासून दूर क्षणभर का होईना पण मन अगदी निवांत झालं. तुम्ही बघू शकता मंदिर किती सुंदर आहे. अगदी पाहता क्षणी मन हरवून जाईल. विठ्ठल रखुमाईच्या या मंदिरात विठोबाचं शांत आणि समाधान देणारं दर्शन घेतलं. मन अगदी प्रसन्न झालं. आता विठोबाचं दर्शन घेतलं म्हटल्यावर पोटोबा पण झालाच पाहिजे ना. चालत चालत जात असताना समोरच एक शेवपुरीचा स्टॉल दिसला आणि मग काय, आम्ही सगळे गेलो शेवपुरी खायला. तर मंडळी, शेवपुरीचा आस्वाद घेत आम्ही पुन्हा जातोय आत्याकडे, कारण उद्या सकाळी आम्हाला निघायचं आहे एका नव्या ठिकाणी, नव्या अनुभवांसाठी, म्हणजेच मापणात, माझ्या सख्या आत्याकडे. तर मंडळी, मापणामध्ये आम्ही काय केलं, कुठे फिरलो, हे सगळं पाहण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या सुंदर प्रवासात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.